दुसरं काय ना त्यामुळे तुमचा तो फ्रेंडच आहे कवितेचा. पण असं आहे की ते सीड्स मनामध्ये राहतात, सीड्स मनामध्ये राहतात. असं बा आता पुष्कळदा एखादा शब्दच येतो आणि मग तो शब्द पडून राहतो मनामध्ये पुष्कळ काळ, आणि मग केव्हा तरी त्याच्यावरती एखादी ओळ सुचते, मग त्याच्यामधून पुढचं बाकीचं आकलन होतं, मग ते आपण करतो. तसे वेगवेगळ्या 3 प्रसंगांची बीजं होती. पण रात्र या विषयावरती कोणी म्हणत नाही किंवा कविता फारशा नसतं, म्हणून मी म्हटलं की उषा सुक्त आहे की नाही, उषा सुक्त स्तोत्र आहे आपल्याला, म्हटलं आपण निशा सुक्त म्हणून ते 3 प्रसंगामध्ये ऑफिसमध्ये कधी कार्यक्रम केला होता का ऑफिसमध्ये असले काव्याचा? नाही पहिलाच म्हणजे या कविता पहिल्यांदा तुम्हीच ऐकता. सुलक्षणाला क्रेडिट जाते. श्रोता बहुतेक म्हणजे मला 42 वर्ष घालवावी लागली त्याच्यासाठी. तुम्ही घडवून आणलं म्हणून आज झालं, नाही तर आज नसतं झालं. चुपे नुसतं. आता एक घरटे या टाईपची कविता, माणसाला घरट्याचं आकर्षण असतं घराचं, आहे की नाही? पण तसं ते पक्ष्यांनाही असतं, प्राण्यांनाही असतं. तर आपण पुष्कळदा पाहतो की कुठून पक्षी येतात, अभयारण्यांमध्ये कुठून येतात, एकाएकी ते आपल्याला दिसतात आणि त्यांचं ते सगळं सांगतं की पाहायला तर तिथे कोणी एका क्षणामध्ये ते क्षणार्धात तिकडे तर त्याच्यावरून हे मला जे सुचवते गेले. तर त्याच्यामागे त्यांची जी ओढ असते, तिथून आलं तिथे पोहोचायचं. घरटे गहन तिमिरात कळप उठतात, पक्ष्यांची कळप उठतात. गहन तिमिरात कळप उठतात, दिशातून साध निनादत वक्षी, आली घरची याद निघाले पक्षी. जायचेच लंघुनी, जायचेच लंघुनी गिरी पर्वत वन, सागर नद हिमनग त्रिखंड, अंतराळ पुढती ऐल पैल, अंतराळ पुढती ऐल पैल, नक्षत्र मनातील रत्नपुंज, निबिड रात्रीत, निबिड रात्रीत क्षितिज विंधीत, भिडे हृदयास आस घरट्याची, आली घरची याद उडाले पक्षी. अरे वा, ह्या मी माझ्या सिलेक्टेड लिहिलेल्या पुष्कळशा आहेत.